शिंदेंच्या घराण्यात तिकीट देऊन मी चूक केली. मोदींच्या घराणेशाहीवरच्या टीकेचा आधार घेत उद्धव ठाकरेंचं उत्तर. घराणेशाहीवर घरंदाजांनीच बोलण्याचंही आवाहन. लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर, हनीमून तिसऱ्याबरोबर. हे घरंदाज आहेत का? काँग्रेसला डोक्यावर घेतलं. बाळासाहेब असते तर जोड्याने मारलं असतं. शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर परिसरात एकनाथ शिंदेंकडून डीप क्लिनिंग. ठाकरेंनीही स्वच्छता मोहीम हाती घेतली पाहिजे. शिंदेंचा ठाकरेंना टोला. मिंधे दिल्लीत रोज लादी धुतात. आज मंदिरात साफसफाईची नाटकं. स्वतःचीच घाण पावलं उमटवतायत. उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका. उद्धव ठाकरेंनी वरळीत आदित्य ठाकरेंसाठी 2 आमदारांना बाजूला केलं. खासदार श्रीकांत शिंदेंची टीका. 2014 मध्ये ठाकरेंनी उमेदवार त्यांना मिळत नव्हता. विपरीत परिस्थितीमध्ये मी निवडून आलो होतो. श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण राणेंची टीका. राम मंदिर अपूर्ण असल्यानं प्राणप्रतिष्ठा धर्मानुसार नाही. शंकराचार्यांचा जानेवारीत प्रतिष्ठापनेस विरोध. भाजपनं समस्त हिंदूंची माफी मागितली पाहिजे. शंकराचार्यांवरील राणेंच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक. 22 जानेवारीला ठाकरे गट काळाराम मंदिरात महाआरती करणार. राष्ट्रपती मुर्मूंना आमंत्रण. अयोध्येत राष्ट्रपतींकडून प्राणप्रतिष्ठापना करण्याचीही मागणी. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा सोहळा. शरद पवारांची टीका. अयोध्येचं आमंत्रण नाही पण मी नक्की जाणार. पवारांची माहिती. 2013 आणि 2018ची सुद्धा घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे आधीच सुपूर्द. अनिल परवानी नार्वेकरांचा दावा खोडला. आयोगानं पोचपावती सुद्धा दिल्याचा दावा. विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाचा वाद चिघळण्याची शक्यता. 16 तारखेला सर्व पुरावे आणि कागदपत्र देशाच्या माध्यमांसमोर जगजाहीर करणार. उद्धव ठाकरेंची माहिती. 3 कोटी मराठा सोबत मुंबईला येणार म्हणता तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार. बीडमधील ओबीसी मेळाव्यातून भुजबळांची जरांगेंवर टीका. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. भुजबळांचं वक्तव्य. तर भुजबळांना ओबीसींचा फायदा घेऊन त्यांचं वाटोळं करायचंय. जरांगेंचं प्रत्युत्तर. अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेची भुजबळ कुटुंबियांना नोटीस. भुजबळांच्या साखर कारखान्यानं 51 कोटींचं कर्ज थकवलं. 2013 सालच्या कर्जाबद्दल नोटीस बजावली. मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता. दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्यानं नाराजीची चर्चा. देवरा नाराज नसून काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा वडेट्टीवारांना विश्वास. रासपला लोकसभेच्या 2 जागा मिळाल्यास महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार. रासपनं माढा आणि परभणीच्या जागेची केली मागणी. स्वच्छ ग्रामपंचायतीला 5 लाखांचा निधी देणार. पुण्यातल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची घोषणा. लोकसभेत मनसे 15 ते 20 जागा लढवणार असल्याची नांदगावकरांची प्रतिक्रिया. अवकाळी आणि गारपिटीमुळे बाधित रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना व्याजमाफी. 9 वर्षांनंतर 10,000 शेतकऱ्यांना लाभ.